प्रश्न पहिला, भारतातील पहिला भारतीय लष्कर प्रमुख कमांडर इन चीफ कोण होता? ऑप्शन ए के.एम. केरियप्पा, ऑप्शन बी सॅम मॅनेकशॉ, ऑप्शन सी बिपिन रावत, ऑप्शन डी के.एस. थिम्मय्या. मित्रांनो, जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बरोबर उत्तर ऑप्शन ए के.एम. केरियप्पा. प्रश्न दुसरा, पद्मावत हे महाकाव्य कोणी लिहिले? ऑप्शन ए मलिक मोहम्मद जायसी, ऑप्शन बी अमीर खुसरो, ऑप्शन सी कबीर, ऑप्शन डी तुलसीदास. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मलिक मोहम्मद जायसी. प्रश्न तिसरा, भारतातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते? ऑप्शन ए गंगा खोरे, ऑप्शन बी गोदावरी खोरे, ऑप्शन सी ब्रह्मपुत्र खोरे, ऑप्शन डी कृष्णा खोरे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गंगा खोरे. प्रश्न चौथा, मानवी शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव कोणता? ऑप्शन ए मेंदू, ऑप्शन बी यकृत, ऑप्शन सी हृदय, ऑप्शन डी फुफ्फुसे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी यकृत. प्रश्न पाचवा, जगातील सर्वात उंच धबधबा एंजल फॉल्स कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए ब्राझील, ऑप्शन बी व्हेनेझुएला, ऑप्शन सी अर्जेंटिना, ऑप्शन डी पेरू. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी व्हेनेझुएला. प्रश्न सहावा, भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? ऑप्शन ए सरोजिनी नायडू, ऑप्शन बी सुचेता कृपलानी, ऑप्शन सी प्रतिभा पाटील, ऑप्शन डी मीरा कुमार. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सरोजिनी नायडू. प्रश्न सातवा, सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले आहे? ऑप्शन ए कठोपनिषद, ऑप्शन बी मुंडकोपनिषद, ऑप्शन सी ईर्षोपनिषद, ऑप्शन डी छांदोग्य उपनिषद. बरोबर उत्तर ऑप्शन बी मुंडकोपनिषद. प्रश्न आठवा, भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोची, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी विशाखापट्टणम. तर मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई. प्रश्न नववा, जगातील सर्वात मोठे संग्रहालय कोणते? ऑप्शन ए ब्रिटिश म्युझियम, ऑप्शन बी लुव्हर म्युझियम, ऑप्शन सी मेट्रोपॉलिटन म्युझियम, ऑप्शन डी इंडियन म्युझियम. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी लुव्हर म्युझियम. प्रश्न 10वा, भारतीय संविधानातील आपत्कालीन तरतुदी कोणत्या भागात आहेत? ऑप्शन ए भाग XB, ऑप्शन बी भाग XB+I, ऑप्शन सी भाग XX, ऑप्शन डी भाग XXI. बरोबर उत्तर ऑप्शन बी भाग XB+I.
प्रश्न 11वा, भारतातील पहिला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए उत्तराखंड, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी आसाम. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए उत्तराखंड. प्रश्न 12वा, पृथ्वीच्या सर्वात जवळचा उपग्रह कोणता? ऑप्शन ए मंगळ, ऑप्शन बी शुक्र, ऑप्शन सी बुध, ऑप्शन डी गुरु. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शुक्र. प्रश्न 13वा, मॅग्ना कार्टा कोणत्या देशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी जर्मनी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इंग्लंड. प्रश्न 14वा, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता? ऑप्शन ए तारापूर, ऑप्शन बी केंगा, ऑप्शन सी कुंडलकुलम, ऑप्शन डी रावत फाटा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तारापूर. प्रश्न 15वा, जगातील सर्वात लांब किनारपट्टी असलेला देश कोणता? ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी कॅनडा, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी अमेरिका. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कॅनडा. प्रश्न 16वा, भारतीय रेल्वेचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? ऑप्शन ए लॉर्ड डलहौसी, ऑप्शन बी लॉर्ड कर्झन, ऑप्शन सी लॉर्ड रिपन, ऑप्शन डी लॉर्ड माउंटबॅटन. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड डलहौसी. प्रश्न 17वा, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? ऑप्शन ए बुलर सरोवर, ऑप्शन बी डल सरोवर, ऑप्शन सी लोकटक सरोवर, ऑप्शन डी पुलिकट सरोवर. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बुलर सरोवर. प्रश्न 18वा, इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 1962, ऑप्शन बी 1969, ऑप्शन सी 1972, ऑप्शन डी 1975. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1969. प्रश्न 19वा, नोबेल पुरस्कार जिंकणारे पहिले आशियाई कोण होते? ऑप्शन ए सी.व्ही. रमन, ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन सी मदर टेरेसा, ऑप्शन डी अमर्त्य सेन. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर. प्रश्न 20वा, भारतातील सर्वात उंच शिखर भारताच्या नियंत्रणाखाली कोणते आहे? ऑप्शन ए कांचनजुंगा, ऑप्शन बी K2, ऑप्शन सी नंदादेवी, ऑप्शन डी कामेट. तर मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कांचनजुंगा.
जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नंतर व्हिडिओ टाकल्यावरती नोटिफिकेशन्स मिळतील.